सगळीकडे वटपौर्णिमेचा उत्साह आहे। 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी महिला वडाला प्रार्थना करतात। या उलट छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे। पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या नवरबांनी हा उपक्रम सुरू केलाय, त्यामुळे त्याची सगळीकडे आता चर्चा रंगली आहे। पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। लग्न केल्याची शिक्षा पुरुष म्हणून भोगतो, 7 मारलेल्या फेऱ्या आता उलट मारतो। वटपौर्णिमेविरोधात पुरुषांची पिंपळ पौर्णिमा। पत्नीपीडित पुरुषांकडून पिंपळाला धागे दोरे। 7 सेकंदही ही पत्नी नको, पुरुषांचं गारहाण। वटपौर्णिमेच्या तोंडावर अनेक पुरुषांनी पिंपळाभोवती फेर धरलाय। पुरुष म्हणून भोगतो, 7 मारलेल्या फेऱ्या आता उलट मारतो। वटपौर्णिमेला महिला हाच पती 7 जन्म मिळो अशी प्रार्थना करत वडाची पूजा करत असतात। मात्र काही पुरुषांनी ही पत्नी 7 सेकंदही नको म्हणत पिंपळाची पूजा केलेली आहे। बायकोच्या छळाला कंटाळून पत्नी पीडित पुरुषांनी वटपौर्णिमेच्या तोंडावर पिंपळ पौर्णिमा करून कावळ्याची पूजा केली आहे। आमच्यासाठी ज्या कोणी महिलांनी आमच्या बायका उद्या जाऊन वट सावित्री पौर्णिमा करणारच आहे, आणि ते केल्यानंतर खोटं नाटं सांगून जर असं करत असेल तर ते यमराजा उद्या बिझी राहील, त्यांना ते उद्या वेळ नाही भेटणार। म्हणून आम्ही आज साकडं घालून सांगतोय, आणि यमराजाला आम्ही साकडं घालतो की अशा बायका दिल्यापेक्षा आम्हाला जन्मभर आयुष्यभर मुंजा ठेव। म्हणून आम्ही हा उलट्या पिंपळाला 108 उलट्या फेऱ्या मारतो, आणि याच्या साकडं घालून सांगतो का अशा भांडकुदळ बायका दिल्यापेक्षा आम्हाला मुंजा ठेव, असं आमचं म्हणणं असतं। बायकोच्या जाचाला कंटाळून पत्नी पीडित पुरुष पत्नींनी त्रास दिलेले पती पिंपळाला फेऱ्या मारतात। पत्नी पीडित पुरुष संघटनेत आतापर्यंत बायकांनी त्रास दिलेले 11,000 पेक्षाही अधिक नवरे सदस्य झाले। महिलांवर अन्याय झाला तर महिला आयोग आहे, मात्र पुरुषांवर अन्याय किंवा अत्याचार होत असेल तर पुरुषांना लोकच हसतात आणि पुरुषांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी पुरुष आयोगही नाही अशी खंत ते व्यक्त करतात। जो पत्नी पीडित आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीने येतो तिथं आम्हाला कायद्याचं ज्ञान अमृत पाजून त्या आत्महत्येपासून मुक्त केलं जातं। हा सल्ला आम्हाला या आश्रमात भेटतो, आणि त्या जे माझ्या ग्रामपंचायतला मी सदस्य असताना मृत्यूपत्र काढलं त्या संदर्भात मी तहसीलपासून तो विभागीय आयुक्तापर्यंत भांडतोय, पण मला आजपर्यंत न्याय मिळाला नाहीये। पत्नीकडून जे आपले जे मुलं आहे, जे मुलं आपल्याला झालेले असतात, पत्नीकडून वेळोवेळी त्या मुलांच्या मार्फत ब्लॅकमेलिंग करण्याचा एक खूप मोठा प्रकार त्या ठिकाणी घडत असतो। माझ्यावर देखील खोट्या तक्रारी त्या ठिकाणी झाल्या होत्या, पण आम्ही कशाची भीती न बाळगता आणि खरोखर न्याय हक्काची लढाई या ठिकाणी आम्हाला लढायची, आणि ती न्याय हक्काची लढाई आम्ही लढून जिंकू। पती आणि पत्नी ही संसाराची 2 चाकं। ही चाकं जेवढी एकमेकांना समजून घेऊन चालतील तेवढा संसाराचा गाडा सुरळीत चालतो। मात्र त्यात काही वादाचे स्पीड ब्रेकर आले की संसाराची गाडी हेलकावे खाऊ लागते। म्हणूनच पती असो की पत्नी दोघांनीही वादाच्या प्रसंगात संयमानं तोडगा काढायला हवा। पत्नी पीडित पुरुष आश्रमानं छत्रपती संभाजीनगरमध्ये पिंपळाला फेऱ्या मारलेल्या आहेत। त्या ठिकाणी वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला कुठंतरी पत्न्यांचा विरोध केलेला आहे, बायकांचा विरोध केलेला आहे, कारण बायकांपासूनही पुरुषांना त्रास होतो, मात्र ते कुठेही ते बोलू शकत नाहीयेत। त्यांच्या वेदना या पिंपळ पौर्णिमेच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।